कोणतेही औषध केमिकलचा वापर न करता घरातील मच्छर, माशा, झुरळ, कॉक्रोच, उंदीर पूर्णपणे घालवा, तेही फक्त एकदा वापरून. आपल्या घरामध्ये खूप झुरळ होतात, जास्त भीती वाटते, रोगराई पसरण्याची भीती असते. त्याचबरोबर दिवसेंदिवस याची संख्या वाढत जाते. खूप जास्त केमिकल वापरले तर नक्कीच घरामध्ये नुकसान होण्याचे देखील चान्स असतात. त्यामुळे हा उपाय एकदा करून बघा. नॅचरल आहे, घरातीलच वस्तूंचा आपण वापर करणार आहेत, याला बनवणार आहोत. एकही रुपयाचा खर्च होणार नाही. फक्त 5 मिनिटात तुम्ही याला बनवू शकता. चला तर यासाठी आपल्याला काय काय करायला हवं, काय प्रोसेस आहे डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपलं मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं एखादं भांडं वापरायचं आहे जे की तुम्ही रोजच्या खाण्यापिण्यात वापरत नाहीत. एखादं युजर थ्रू डब्बा असेल प्लास्टिकचा किंवा प्लास्टिकच्या पिशवीवरती देखील तुम्ही याला बनवू शकता तरी चालेल. तर इथे मी बघा एक प्लेट घेतलेला आहे. जास्त करून आम्ही प्लेटचा यूज करत नाही. 30 प्लेटचा मी ते यूज केलेला आहे आणि यात मी घातलेला आहे लगभग 2 चमचे डिटर्जंट. तुम्ही ते कोणत्याही डिटर्जंटचा यूज करू शकता. सोबतच मी यात टाकलेलं आहे थोडंसं पेस्ट. तर बघू शकता या प्रकारे मी याच्यात अगदी थोडंसं पेस्ट टाकलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता चमच्याच्या मदतीने आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे ते सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण उपाय करत असतो त्यावेळेस घरामध्ये घर किती छोटं किंवा मोठं आहे, समस्या किती आहेत हे जाणून घेणं गरजेचं असतं. कारण की माझ्या घरी आता मी उंदीर होते, मी वापरलेलं मला रिझल्ट मिळाला, पण तुमच्या घर नेमकी काय समस्या आहे ते तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. मी हा उपाय त्यांना सर्वांना सूट होईल असाच केलेला आहे, पण काही टिप्स शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण बघा, कसं तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम कशी आहेत, घर छोटं की मोठं, त्यानुसार तुम्हाला हे कसं वापरता येईल, त्याचा रिझल्ट मिळतो. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा यामध्ये आता मी अर्धा लिंबू पिळून टाकलेलं आहे. लिंबाचा रस पूर्ण यामध्ये मी टाकताच पिवळा आणि लिंबाच्या रसामध्ये आता इथे आपण जे टूथपेस्ट टाकलेलं आहे किंवा वॉशिंग पावडर टाकलेलं आहे ते एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे हे फेसाळत मिक्स झालेलं आहे. जसं आता यामध्ये टूथपेस्ट टाकलं की काय होतं, यामध्ये रिॲक्शन होतं. आणि आता आपण काय करणार आहोत, यामध्ये थोडंसं हार्पिक टाकणार आहोत. तर बघा हार्पिक टाकल्यानंतर यामध्ये जो फेस आहे तो सुद्धा एकदम पुन्हा फसफसायला लागलेला आहे आणि याचा जो कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे. आता यामध्ये ज्या पण गाठी असेल त्या पूर्ण गाठी आपल्याला चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायच्या आहे. आता बघा दररोज वापरण्यातील चमचा वापरायचा नाही याला मिक्स करण्यासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता मिक्स झाल्यानंतर आपण यात घालणार आहोत. तर बघा हार्पिक टाकल्यानंतर याचा जो कलर आहे हा पूर्णपणे चेंज झालेला आहे. तुम्ही ते कोणतेही टॉयलेट क्लीनर असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे त्याचासुद्धा यूज करू शकता. कारण की ते खूप हार्ड असतं आणि त्याचा रिझल्ट खूप स्ट्रॉंग येतात. आणि आता हे जसं तुमच्या घरामध्ये कशी समस्या आहेत, जसे म्हणजेच उंदीर आहेत, मच्छर आहेत, कॉक्रोच आहेत, तर त्यानुसार तुम्हाला हे वापरायचं आहे. माझ्याकडे खूप जास्त कॉक्रोच होते, उंदीर होते, पण ते पूर्णपणे नायनाट झालेले आहेत, निघून गेलेले आहेत माझ्या घरातून. त्यामुळे माझ्याकडे आता सध्या मच्छर, माशा व चिलट आहेत. तर त्यांना कसं घालवायचं आणि उंदीर असतील किंवा झुरळ असतील तर ते कसे घालवता येतील ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता माझ्याकडे ते नाहीत, म्हणून थोडंसं मी तुम्हाला दाखवण्यासाठी उंदीर आणि कॉक्रोच थोडंसं मिश्रण बनवून दाखवते उंदीर आणि कॉक्रोचला घालवण्यासाठी. तर बघा अर्धा चमचा ते मिश्रण आहे ते मी एका वाटीमध्ये काढलेलं आहे. बघा यासाठी ना आपल्याला खाण्यापिण्याचे लागणारे भांडे वापरायचे नाहीत. यासाठी मी बघा त्यापैकी एक वाटी घेतलेली आहे जे की मी यूज करत नाही. त्यामध्ये 1 चमचा हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा
पीठ, तरी ते मी बेसन पीठचा यूज केलेला आहे. तुम्ही ते कोणत्याही पिठाचा यूज केला तरी चालेल. आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या मिश्रणमध्ये मी 1 ग्लास साधं पाणी टाकलेलं आहे. चांगलं ढवळून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये कोणतेही गाठी नसल्या पाहिजे. त्यासोबतच आता दुसऱ्या वाटीमध्ये जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. ते पीठ टाकून मी त्याला एकदम छान असं बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक पेपर किंवा पुट्टा घ्यायचा आहे आणि त्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण मिश्रण यावरती काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यावरती थोडीशी साखर टाकायची आहे. तुम्ही याच्यावरती गूळ किंवा जी पण गोड पदार्थ आहे, बर्फी वगैरे, ते सुद्धा तुम्ही याच्यावरती टाकू शकतात. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. आता हा पुष्ठा तुम्हाला घरामध्ये जिथे अंधार आहे त्या ठिकाणी ठेवायचा असेल. जर उंदीर असतील घरामध्ये, काही अंधार असेल त्या ठिकाणी ठेवा, तर 100% तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. तर बघा, जे वाटीतलं लिक्विड होतं ते मी या बॉटलमध्ये टाकलेलं आहे आणि ते बॉटलीचे जे झाकण आहे त्याला होल केलेलं आहे. आता जिथे आपल्याला किडे मकोडे कॉक्रोच दिसतात त्या ठिकाणी आपल्याला हे स्प्रे करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जिथे तिथे हे आपल्याला किडे वगैरे दिसते त्या ठिकाणी आपल्याला मारायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी पूर्ण ठिकाणी मारलेलं आहे जिथे तिथे मला कॉक्रोच वगैरे दिसतात. तर 100% सुद्धा तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, इथेच एंड.